भारतीय लष्करी अकादमीमध्ये 92 वर्षांमध्ये पहिल्यांदाच महिलांची एक तुकडी सामील होणार। जुलै 2025 पासून देहरादूनमधील IMA मध्ये होणार सामील। सोलापुरात 23 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी। यामध्ये पहिल्या टप्प्यात 10 मेगावॅट ऊर्जेची निर्मिती सौर ऊर्जेद्वारे सुरू करण्यात आली। NTPCचे कार्यकारी संचालक यांची माहिती। औरंगजेबच्या कबरीच्या वादामुळे 7 जणांवर जिल्हाबंदी। अप्पर जिल्हा दंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी काढले प्रवेशबंदीचे आदेश। वर्ध्यात निमा संघटनेच्या वतीनं शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर। 79 रक्तदात्यांनी केले रक्तदान। मोहीममधील रोगनिदान शिबिरात 70 रुग्णांची रक्त तपासणी आणि 25 रुग्णांची ECG। हनुमान जयंतीनिमित्त तिप्पट पोलीस बंदोबस्ताची मागणी। खुलताबादमधील भद्रा मारुती संस्थेतर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन। 150 पोलिसांचा बंदोबस्त देण्याची संस्थेची मागणी। पैठण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील पंप हाऊसला सील ठोकलंय। ऐन उन्हाळ्यात पंप हाऊस सील केल्याने पैठणच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कहर। 12 दिवसांनंतर तापमान 39.2 अंशांवर। यंदाच्या उन्हाळ्यात दुसऱ्यांदा झाली नोंद। 3 कोटींच्या थकबाकीमुळे पैठणचा पाणी पुरवठा बंद। पाणीपट्टी थकल्याने पंप हाऊस केले पाटबंधारे विभागाने सील। हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अंजली रमेश यांची नियुक्तीचे आदेश सामान्य विभागाच्या प्रशासनाने काढलेत। सांगलीच्या आयुक्तांची नागपूरला बदली। अचानक बदली झाल्याने चर्चेला उधाण। नेमकं बदलीचं कारण अद्याप अस्पष्ट। पैठणमध्ये नाथषष्ठी काळात संत ज्ञानेश्वर उद्यानास 7,000 पर्यटकांची भेट। या माध्यमातून पाटबंधारे विभागाला मिळाली 2 लाख रुपयांचा महसूल। मुंबई महापालिका मुंबईकरांचा गुढीपाडवा आणखी गोड करणार। 50 बचत गटांना एकत्र आणत BMCचा पुरणपोळी महोत्सव। घरपोच मिळणार पुरणपोळी। 28 मार्चपर्यंत नोंदणी आवश्यक। कोल्हापुरात ज्योतिबाची चैत्री यात्रा। प्लास्टिक मुक्त होण्यासाठी भाविक व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं आवाहन। संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात पापमोचनी एकादशी निमित्ताने विविध रंगी आकर्षक फुलांची सजावट। मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी गर्दी। येरमाळा येथील येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा आली 2 आठवड्यांवरती। पोलीस प्रशासन आणि मंदिर संस्थांकडून मंदिर परिसरात जोरदार तयारी। भाविकांच्या मोठ्या प्रमाणावर हजेरी। अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे 90% बांधकाम पूर्ण। संपूर्ण संकुलाचे काम 30 जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा नोंदणीला भरघोस प्रतिसाद। पहिल्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा आणि चंदन ओटीची पूजा बुकिंग फुल। गणेश मूर्तिकार संघटनाची हायकोर्टात धाव। POP संदर्भात केंद्राच्या सूचनांविरोधात उच्च न्यायालयात दाद। 23 एप्रिलला होणार सुनावणी। दिल्लीत उन्हाचा कहर। आज तापमान 38 ते 40 डिग्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। बेस्ट बसचं नेटवर्क सध्या कोलमडलं। लवकरच बसचं नेटवर्क गुगल मॅप सोबत जोडणार। प्रत्येक थांब्यावर दर 15 ते 20 मिनिटांनी दुसरी बस येणार। आरोग्य यंत्रणेचे 313 राज्यात 3064 डॉक्टरांची पदं रिक्त। कॅगच्या आरोग्य विभाग लेखी परीक्षण अहवालातून माहिती उघड। मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी पॉवर ब्लॉक शनिवारी मध्यरात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत घेण्यात येणार। मध्य रेल्वेवर कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हरब्रिजच्या गर्डरचे लॉन्चिंग होणार। पश्चिम रेल्वेनं सर्व विभाग भंगारमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। 2024 ते 25 या मोहिमेअंतर्गत भंगार विकून 507 कोटी रुपये कमावल्याची माहिती समोर। समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ। समृद्धी महामार्गावरून आतापर्यंत 1,85,00,000हून अधिक वाहने धावलेत। वाहनांकडून टोलच्या माध्यमातून मोठा महसूल मिळत असल्याची माहिती।
सोनू निगम स्टेजवर परफॉर्म करताना काही विद्यार्थ्यांनी दगड आणि बाटल्या फेकल्या. दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या एनजी फेस्टमधील घटना. सोलापूर नागरी औद्योगिक बँकेसाठी एक रकमी परतफेड योजना लागू होणार. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आश्वासन. आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले कर्जदारांच्या मदतीला. सोलापूरच्या विमानसेवेसाठी प्रतिकात्मक विमाने उडून संभाजी ब्रिगेडचं आंदोलन. सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित येत प्लास्टिकचे विमाने उडवून केला निषेध. बदलापुरात कोरोना काळातील कोट्यवधी रुपयांचे साहित्य धूळ खात. याबाबत बदलापूरकरांची नाराजी व्यक्त. पालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना या वस्तूंच्या संदर्भात पत्र देऊनही अजून कोणत्याही सूचना किंवा आदेश नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पालडोह प्राथमिक शाळेत सावडी वाचन. 365 दिवस भरते शाळा. विदर्भस्तरीय महिला सक्षमीकरण मेळावा आणि स्त्री शक्ती उत्सवाचे आयोजन. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मेळावा आयोजित. या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 महिलांना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव. परभणीत आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी हे सण शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत. शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केले नागरिकांना आवाहन. अकोल्यातील प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार आक्रमक. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठाबशा काढत शासनाचा निषेध. आमचे काय चुकले असा आंदोलकांचा सरकारला सवाल. जळगावात सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक संपन्न. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठकीत चर्चा. तर सण शांततेत साजरे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. सचिन तेंडुलकर यांची अकादमी देणार महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना विनामूल्य क्रिकेटचे धडे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार. या प्रशिक्षणाचा शुभारंभ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न. उल्हासनगर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर. 988.72 कोटींचा महसुली तरतूद आणि त्यात 988.17 कोटींचा खर्च असलेला अर्थसंकल्प करण्यात आला सादर. विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड. बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. रायगडवरील वाघ्या श्वानाच्या समाधीबाबत संभाजीराजे छत्रपती काय बोलणार. दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पत्रकार परिषद होणार आहे. पन्हाळा किल्ल्यावर शिवस्मारक उभारण्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर. लाखो शिवप्रेमींची इच्छा होणार पूर्ण. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी. ॲडव्होकेट उज्ज्वल निकाम यांनी युक्तिवाद केलाय. सर्व व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश मराठी भाषेत लिहावे. गुढीपाडव्यापासून नियम लागू. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. राज्यातील 60 वर्ष वय पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना दरमहा 12,000 रुपये निवृत्ती वेतन. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी मंगळवारी पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कुणाल कामरा वादावर कंगनाची प्रतिक्रिया. हे सर्व फक्त 2 मिनिटांच्या लोकप्रियतेसाठी. कोणाचाही अपमान करणे किंवा बदनामी करणे योग्य नाही, कंगनाचं वक्तव्य. अकोल्यात शिवसेनेच्या वतीनं पोलिसात तक्रार दाखल. तक्रारीत कुणाल कामरा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. तर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल. उल्हासनगरमधील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिक आक्रमक. कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत कामरांचं पोस्टर जाळलं. कुणाल कामरा विरोधात कल्याणमध्ये शिवसेनेकडून निषेध. कुणाल कामरासह संजय राऊत यांच्या देखील फोटोला जोडे मारत केलं आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.